कल्पना व्यवहारे फाउंडेशन प्रस्तुत करत आहे सखा आत्मसंवाद. संपादिका वैशाली व्यवहारे देशपांडे. आत्मसंवाद म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं करून सांगायचं तर प्रत्येक क्षणी तुमच्या माझ्या मनातल्या मनात जे स्वगत सुरू असतं ना, तोच हा आत्मसंवाद. अत्यंत प्रामाणिकपणे आपली साथ देणारा हा स्वसंवाद किंवा आत्मसंवाद. तो आपला खरा सखा, कारण तो अव्यक्तपणे अखंड आपली सोबत करत असतो. तोच आपले व्यक्तिमत्व घडवत असतो. सर्वसामान्य माणसांपेक्षा यश कीर्ती मिळालेली माणसं वेगळी असतात. काय कारण असावं बरं? कारण त्यांचा आत्मसंवाद सकारात्मक आणि विवेकनिष्ठ असतो. अविरतपणे सुरू असलेला हा आत्मसंवाद आपल्यासाठी इतका सवयीचा आणि सहज असतो की त्याला शब्दात पकडणं कठीण होऊन बसतं. पण तरीही हा आत्मसंवाद साधून तो आपल्यासाठी शब्द स्वरूपात व्यक्त केलाय वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गजांनी. सखा आत्मसंवादमध्ये गान तुझे दान तुझे हा लेख डॉक्टर कल्पना व्यवहारे यांच्या स्मरणार्थ लिहिलेला आहे. सखा आत्मसंवाद या पुस्तकाची निर्मितीच मुळी त्यांच्या स्मरणार्थ झाली. या लेखात त्यांची कन्या वैशाली व्यवहारे देशपांडे यांनी त्यांच्या आईचा स्वसंवाद काय असावा असा विचार करून त्यावर आईशी काल्पनिक संवाद साधलाय. लेखक अभिवाचक वैशाली व्यवहारे देशपांडे. आई, तू गेलीस. या 17 दिवसात तू आमच्यापासून रोज एक एक पाऊल दूर जात होतीस. तुझं जाणं अनपेक्षित नव्हतं. खरं सांगायचं तर तुझ्या सुटकेसाठी आम्ही रात्रंदिवस प्रार्थना करत होतो. ओम त्र्यंबकै यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात मृत्योर्मोक्षीयमामृतात. महामृत्युंजयाचा हा जप किती वेळा करून झाला होता कुणास ठाऊक. वाळूक जसं पिकल्यावर त्याच्या देठापासून अलगद सुटतं, तसा तुझा प्राण तुझ्या थकल्या भागल्या कुडीतून अलगदपणे सुटावा म्हणून शंकराचा धावा करत होतो. पण नियतीच्या मनात जे असतं ते तसंच घडतं. अलगदपणे निष्ठू पाहणाऱ्या प्राणाला नियतीच्या दोऱ्यांनी धरून ठेवलं असावं. एक भोग संपला की एक दोरी सुटणार. सगळ्या दोऱ्या सुटायला 19 जानेवारी 2014ची सकाळ उजाडावी लागली. गेले 6 महिने जाणवत होतं की तू आता मृत्यूपुढे शरणागती स्वीकारलीयस. तू निर्वानिरव सुरू केली होतीस हेही लक्षात येत होतं. योजनाबद्ध नियोजन तुझ्या रक्तातच होतं. तरीही तू मृत्यूशी 17 दिवस लढत होतीस. ही लढाई कशासाठी? या जन्मातले भोग याच जन्मात भोगून पुढच्या जन्मासाठी नव्याने तयारी करायची होती म्हणून? तुझ्या त्या चैतन्यहीन शरीराकडे बघवत नव्हतं ग. ही निश्चेष्ट पडलेली व्यक्ती तू कशी असू शकतेस? तुझा उत्साह, सतत स्वतःला सिद्ध करू पाहणारी तुझी धडपड, आत्मसन्मानासाठी आयुष्यभर चाललेला शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आर्थिक आघाड्यांवरचा संघर्ष, कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांमध्ये जागवू बघणारी उमेद, लिखाणातून व्यक्त होण्याचा प्रयत्न करणारी अव्यक्ता अशी तू गेलीस तेव्हा सुटली एकदाची असं वाटायला हवं होतं. पण नाही. तशा तू आणि मी अगदी घट्ट मैत्रिणी वगैरे कधीच नव्हतो. आपलं नातं कायम आई आणि मुलीचंच राहिलं. तुझा आधार सावलीसारखा माझ्यासोबत वावरायचा, पण धाकही खूप होता. काहीही करताना आई यावर काय म्हणेल हा विचार मनात यायचाच. तुझी मेहनत, तुझी घुसमट लहानपणापासूनच बघत होते मी. त्यामुळे मोठी होताच आपल्यामुळे आईला त्रास नको हा विचार पहिला असायचा. तुझा आनंद, तुझं दुःख तू न सांगताही पोहोचायचं माझ्यापर्यंत. गेल्या 17 दिवसात तुझ्या आयुष्यातले सगळे बरे वाईट क्षण दिवस रात्र डोळ्यांसमोर फिरत होते. तुझ्या जीवनाचा चित्रपट फ्लॅशबॅकमध्ये डोळ्यांसमोर तरळत होता. आई, तुझे असणे नसणे आता मला सारखेच. तू कधीचीच रुजलेली माझ्यात.
तुझे अस्तित्व माझ्यातच विरलेले. तू वेगळी कुठे माझ्याहून? तू वेगळी कुठे माझ्याहून? माझ्या गर्भी तुझेच मातृत्व अंकुरलेले, विस्तारलेले, फुलारलेले. माझ्या पंखात बळ तुझे, दान तुझे, गान तुझे, भान तुझे नित्य नवे. सारे सारे घेतले आहे, रोज नवे विणते आहे. प्रेमसरीत ओवून सारे पुढच्या ओटीत घातले आहे. ही तुझीच कविता मला खूप भावलेली. खरं तर तू ती आजीसाठी लिहिली होतीस, पण आज मला ती माझीच भासते आहे. तू कधीचीच रुजलेली माझ्यात. हे जरी बरोबर असलं तरी तुझे असणे नसणे आता मला सारखेच, हे फक्त कवितेपुरतं. तुझ्या प्राणविहीन शरीराकडे बघितलं आणि तुझ्या नसण्याची जाणीव खोलवर रीते पण देऊन गेली. तुझं नसणं असण्याची बरोबरी कशी करणार? तू खरंच पलीकडच्या जगात निघून गेली आहेस याचं भान आलं आणि तू सांगितलेल्या सगळ्या सूचना एक एक करून आठवू लागल्या. तू नेत्रदानाची सतत आठवण द्यायचीस. त्यामुळे डॉक्टरांना सांगून नेत्रदानाचे सोपस्कार आटोपलेत. मी गेल्यानंतर सगळ्या लोकांसमोर माझ्या शरीराला आंघोळ घालू नका, हेही तू स्पष्टपणे सांगितलं होतंस. आंघोळ का घालू नका? तर मी शुद्धच असेन. काय पण हा स्वतःवरचा विश्वास? शरीरापेक्षा आत्म्याचं पावित्र्य श्रेष्ठ हे तू कधीच मानलं होतंस. 4 लोकांनी तुमचं मृत शरीर त्यांना झेपेलसं हाताळायचं. मर्तिकाच्या दुकानात सौभाग्य लक्षण म्हणून मिळणारी हिरवी साडी नेसवायची हे तुला मान्यच नव्हतं. तू आम्हाला सांगितलं होतंस, माझीच एक हिरवी साडी मला नेसवा. आमची आई मृत्यूच्या शक्यतेचा विचार करून त्याबद्दल इतक्या स्पष्टपणे बोलू शकते याचा आम्हाला अभिमानच होता. आजूबाजूला अनेक वयोवृद्ध व्याधिग्रस्त लोक बघतो आपण, जे मृत्यूच्या भयानी जगायचंच विसरतात. मृत्यूबद्दल उघडपणे बोलणं तर दूरच. त्यामुळेच तर तुझं वेगळेपण सगळ्यात उठून दिसायचं. तुझी खरी कमाल तर यापुढेच होती. तू सांगितलं होतंस की तुझ्या अस्थी नदीत प्रवाहित करू नयेत. आपल्या अस्थी नदीच्या प्रदूषणाला हातभार लावण्यास कारणीभूत होऊ नयेत, यासाठी किती सजग होतीस तू. तू म्हणाली होतीस, माझ्या अस्थी जंगलातल्या झाडांना घाला, कारण तिथे सृजन आहे. हे विचार मनात यायला पण धैर्य लागतं, आणि ते तुझ्याकडे पुरेपूर होतं. तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध होतो. तीच तुला खरी श्रद्धांजली होती. तुझ्या आजारपणाच्या 9 वर्षात कधीतरी मीच मला शब्द दिला होता, तुझ्या शेवटापर्यंत तुला साथ देण्याचा. म्हणून तुझ्याबरोबर स्मशानात आले. तुझं फक्त शरीर आणि मी तुझ्या अस्तित्वाच्या खाणाखुणा संपण्याच्या जाणीवेत. तेव्हा बाबा 70ीत होते, पण त्यांच्या व्याधी आणि तुझ्या आजारपणाने पार खचून गेले होते. त्यांच्या काळजीपोटी त्यांच्यासोबत कुणीतरी असावं म्हणून मी अंत्यसंस्कार करणाऱ्या गुरुजींना विचारलं, आजोबांबरोबर नातवाला असू देत का? ते चिडलेत. आवाज चढवून म्हणालेत, सुवासिनीवर अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार फक्त पतीलाच असतो. ऐन जानेवारीच्या थंडीत त्यांनी बाबांना डोक्यावरून पाणी घ्यायला सांगितलं. बाबांच्या या अशा अवस्थेत ते शक्यच नव्हतं. असं असतं म्हाताऱ्या लोकांचं, विधी तर करायचे असतात पण झेपत नाहीत. 14 दिवस विधी कसे पार पाडणार? जमतील का तुम्हाला? गुरुजी अचानक बडबडायला लागले. बाबांचा चेहरा उतरला. आम्हाला प्रश्न पडला, आता काय करावं? तेवढ्यात माझ्या शेजारी बसलेला माझा नवरा मला म्हणाला, तुला इच्छा आहे ना आईचे अग्निसंस्कार करण्याची? अरेच्छा, याला कसं कळलं माझ्या मनातलं? मी गुरुजींना विचारलं, मी केलेत विधी तर चालेल का? आणि ते चक्क हो म्हणाले. तू हे सगळं वरून बघत असावीस. तुझी पण हीच इच्छा होती का गं? 3ऱ्या दिवशी तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्या अस्थी मुळाशी घालून 5 झाडं डोंगरावर लावलीत. 1 झाड कैलाशपतीचं, वज्रेश्वर तुझं आद्य दैवत, आणि हे फूलही महादेवाच्या पिंडीच्या आकाराचं, मोहक सुवासाचं. पळस आणि गुलमोहर हे वृक्ष तुझ्या मनपसंत रंगांच्या फुलांसाठी.
या फुलांनीच तर विदर्भातल्या वृक्ष प्रवासात तुझ्या नजरेला आणि मनालाही वेळोवेळी उभारी दिली होती. कडुलिंब आणि वड हेही तुझ्या आवडीचेच वृक्ष. या झाडांना पाणी घालण्याच्या निमित्ताने तुझ्या आसपास वावरल्याचा भास व्हायचा. तुझ्याशी हितगुज करायला एक कारण मिळालं. आई, तुला फुलापानांचं वेड अगदी तुझ्या लहानपणापासूनच होतं ना? आजी सांगायची असं. मला आठवतं, आपल्या अंगणातल्या कुंदा, मोगरा किंवा अबोलीचा गजरा रोज तुझ्या लांब वेणीत माळलेला असायचा. पाना फुलांची रांगोळी काढायलाही तुला आवडायचं. तू उत्तम कलाकार होतीस. सडा टाकलेल्या अंगणात रोज किती तऱ्हेतऱ्हेच्या रांगोळ्या काढायचीस. पौषातल्या रविवारी रांगोळीने रेखाटलेला सूर्यनारायण तर लाजवाब दिसायचा. तांदळाची पेस्ट करून त्यात फेविकॉल टाकून बंगाली अल्पना पण तू फारच सुरेख काढायचीस. कॉलेजमधून थकून आलेली असलीस तरी 2-2 तास अल्पना काढण्यात तू स्वतःला विसरून जायची. आई, तुला आठवतं? आम्ही प्राथमिक शाळेत असताना गॅदरिंग जवळ आलं की आमच्या बाई तुला शाळेत बोलवून घ्यायच्या. एका वर्षी तू ज्ञानेश्वरांवर फारच सुंदर संगीतिका बसवली होतीस. लिखाण तुझं, गाण्याच्या चालीही तुझ्या, आणि ती गोड आवाजात गायलीही तूच. तुझा आवाज खूप सुरेख होता. ही देणगी मात्र तुला आजीकडून मिळाली होती. जुन्या मराठी गाण्यांवर आमचं नृत्य बसवून देण्यातही तुझा हातखंडा होता. आम्ही लहान म्हणून तू आमच्या उपक्रमांमध्ये तर सहभागी व्हायचीसच, पण तू सुद्धा किती व्यस्त होतीस तुझ्या निरनिराळ्या कामांमध्ये. आपल्या छोट्याशा 2 खोल्यांच्या भाड्याच्या घरात 100वर सदस्य संख्या असलेलं सौरभ ग्रंथालय चालवत होतीस. BA करत होतीस. 1976 तू आणि बाबांनी मिळून सौरभ नावाचा दिवाळी अंकही प्रकाशित करायला सुरुवात केली होती. आपली आर्थिक परिस्थिती तेव्हा फारच बिकट होती. कधीकधी बाबांजवळ सायकलमध्ये हवा भरायला सुद्धा पैसे नसायचे. आपल्या त्या लहानशा घरात भांडीकुंडी मोजकीच, आणि फर्निचर म्हणजे 2 लाकडी खुर्च्या, 1 टेबल, एवढंच. तरीही तुम्ही शेकडो मासिकं, पुस्तकं किती निगुतीने जपत होतात. मी तशी स्वभावाने शांत होते, पण दीपाली मात्र खूपच खोडकर. त्यात बाबा टोकाचे व्यवस्थित. सादरीवरची एक वळीसुद्धा त्यांना खपायची नाही. पुस्तकाची पानं फाटणं किंवा त्यांची जागा बदलणं हा तर गुन्हाच होता त्यांच्या लेखी. त्यावेळी किती तारांबळ उडायची तुझी. मला हे सगळं दिसायचं, थोडं थोडं कळतही असावं, म्हणून तर आज जसंच्या तसं आठवतंय. तुझी वाचनाची भूक मात्र या पुस्तकामुळेच पूर्ण होत होती. तुम्ही दिवाळी अंक का सुरू केला हे मला माहिती नाही, पण दर्जेदार साहित्य, सजावट, जाहिराती, छपाई, विक्री या सर्व गोष्टी त्या काळी कुठल्याही आधाराशिवाय मॅनेज करणं मुश्किलही नाही, नामुमकिन होतं. घरमालकांनी आपल्याला अचानक घर सोडायला सांगितलं तो दिवस आठवतोय मला. तुझी BAची परीक्षा सुरू होती. घर सोडायचं हे ऐकून तुम्ही दोघंही हादरून गेला होतात. अभ्यंकरनगरमध्ये भाड्यानं दुसरं घर घेणं परवडत नव्हतं, म्हणून आपल्याला तिथून खूप लांब बसलेल्या मेडिकल कॉलेज परिसरातल्या सरकारी क्वार्टरमध्ये राहायला जावं लागलं. 10 वर्ष घाम गाळून वाढवलेली लायब्ररी बंद करावी लागली. पैशापुढे माणूस हतबल होतो हेच खरं. आपण मेडिकल कॅम्पसमध्ये राहायला गेलो तेव्हा तू MA करत होतीस. तुझं कॉलेज विद्यापीठ परिसरात. 2 बसेस बदलून जाणं तुला शारीरिकरित्या थकवणारं होतं, पण शिक्षण ही तुझी बौद्धिक आणि मानसिक गरज होती. MAला तू नागपूर विद्यापीठात 5वी मेरिट आलीस. पुढच्याच वर्षी तू MPhil केलंस. त्यात तू विद्यापीठात 1ली आलीस. कधी करायचीस गे एवढा अभ्यास? घरी तुला तुझ्या आईचा खूप मोठा आधार होता, पण दिवाळी अंक, जिजामाता जन्मोत्सव समितीचं काम, मुलाखती, लिखाण, आमच्या दोघींची जबाबदारी अशा अनेक आघाड्यांवर तुझा संचार असायचा. तो सांभाळून तू 1ली आलीस आणि लगेच नोकरी मिळाली. प्राध्यापक म्हणून उमरेडच्या नूतन आदर्श महाविद्यालयात रोजचा प्रवास सुरू झाला. उमरेड हे नागपूरपासून 47 किलोमीटरवर असलेलं गाव. नोकरी ही तुझी खरी गरज होती, त्यामुळे हा प्रवासही तू आनंदाने स्वीकारलास. रोज सकाळी घरातली कामं आटोपून बाबांबरोबर लुनावर बसून बसस्टँड गाठायचा.
तिथून एसटीचा 1 तासाचा प्रवास करून उमरेड बसस्टँडवर पोहोचायचं. तिथून रिक्षानी कॉलेज, दिवसभर लेक्चर्स आणि मग परतीचा प्रवास. कॉलेजपासून 20 मिनिटं चालून बसस्टँड, लाल डब्याच्या गाडीने नागपूर, रिक्षानी घरी येता येता भाजी किराणा खरेदी. हा तुझा सतत 20 वर्ष चाललेला दिनक्रम होता. विद्यार्थ्यांना शिकवणं हा तुझ्यासाठी सर्वोच्च आनंदाचा भाग होता. तू खूप मन लावून शिकवायची. तुझे विद्यार्थी सांगायचे, मॅडमचा वर्ग खचाखच भरलेला असतो. मराठी साहित्याची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणं हे काही सोपं काम नव्हतं. कॉलेजमध्ये वेगवेगळे प्रकल्प राबवून विद्यार्थ्यांना समाजाभिमुख बनवण्याचाही तुझा प्रयत्न अव्याहत सुरू असायचा. तुझं तळमळीनं शिकवणं त्यांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचायचं. मला आठवतंय, तू एकदा काही विद्यार्थ्यांना कॉलेजबाहेर सिगरेट ओढताना बघितलं. तू अस्वस्थ झालीस. त्यांना जवळ बोलवून अगदी पोटतिडकीने त्यांना सिगरेट सोडण्याची गळ घातलीस. तुझ्या डोळ्यातलं पाणी बघून आयुष्यात कधीही दारू सिगरेटला स्पर्श करणार नाही असं वचन त्यांनी दिलं. तुला खाली वाकून नमस्कार केला. ही होती ताकद तुझ्या सच्चेपणाची. याच क्षणांनी तुला आत्मिक समाधान दिलं. याच शिदोरीवर तू आयुष्यातले सगळे त्रास पचवलेस. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तुला शेवटी नोकरी सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. तो निर्णय तुझ्यासाठी सगळ्यात वेदनादायी होता. सौरभ दिवाळी अंकांनी तुझी साहित्य क्षेत्रात ओळख निर्माण केली. तू आणि बाबा सलग 12 वर्ष सौरभ काढत होतात. मिटली रे ही सदाफुली ही तुझी कादंबरी आपल्याच सौरभ प्रकाशनाने प्रकाशित केली होती. सौरभच्या जाहिराती आणि विक्रीसाठी फिरताना तुला बरे वाईट अनुभव खूप आलेत. बाबांची इच्छा होती की माझ्या 12वी नंतर दिवाळी अंकाच्या कामात मी बरोबरीने सहभागी व्हावं. मला तेव्हा हा विचार फारच ग्रेट वाटला होता. मी मोठी झाली आहे यावर शिक्कामोर्तब होतं हे. पण तू आमच्या मनसुब्यांवर पाणी फिरवलंस. त्याच वर्षी तू अंक बंद करायला लावलास. 12 वर्षांची परंपरा एकदम बंद? थोडा रागच आला होता तुझा. पण तो राग किती अनाठायी होता हे अनेक वर्षांनी कळलं. तुला आलेले अनुभव माझ्या कोवळ्या वयात मला झेलायला लागू नयेत म्हणून किती सजग होतीस तू. दुसराही एक प्रसंग तसाच. मी कॉलेजमध्ये असताना हे म्हणे प्राध्यापक या शीर्षकाचा एक लेख लिहिला होता. विद्यार्थ्यांना शिकवताना प्राध्यापक निष्काळजीपणे कशा चुका करतात असे काही स्वानुभवाला आलेले किस्से त्यात लिहिले होते. त्यामुळे काही जण चिडले आणि त्यांनी आपल्या घरी धमकीची पत्रं पाठवली. गलिच्छ भाषेत लिहिलेल्या त्या पत्रांमध्ये माझ्या जीवाला धोका असल्याचंही सूचित केलेलं होतं. मला याची काहीही कल्पना तू येऊ दिली नाहीस. पण विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांशी बोलून माझ्या संरक्षणाची व्यवस्था मात्र केलीस. वातावरण निवळल्यावर मला हे प्रकरण कळलं. आईला अष्टावधानी असावं लागतं. आपल्या पिल्लांना हर तऱ्हेनं जपावं लागतं हे मला तुझ्याकडूनच शिकायला मिळालं. आठवणींचा पट एकानंतर एक असा डोळ्यांसमोर फिरतोय. 1990 तुला PhD मिळाली. त्या प्रित्यर्थ एक छानशी पार्टी ठेवली होती आपल्या अंगणात. पार्टी खूपच छान झाली. तू खूप आनंदात होतीस. साहजिकच होतं ते. पण मला मात्र एक शल्य खुपत होतं. त्या दिवशीची सन्मानमूर्ती तू होतीस, पण तुझ्या अंगावर एक साधी प्लेन साडी होती. निमंत्रित पाहुणे मात्र भरजरी कपड्यांमध्ये आले होते. आपल्या घरी कपड्यांवर खर्च करायला मनाई होती. तू तुझ्या लहानपणापासून आर्थिक तंगी अनुभवत होतीसच. साधारणतः 14व्या वर्षी तुझे बाबा पॅरालिसिसने वारलेत. त्यांच्या त्या आजारपणात आजीजवळची सगळी पुंजी संपली. लग्न झालेल्या बहिणींच्या आधाराने तुम्ही राहत होतात. 19व्या वर्षी तुझं लग्न झालं. इकडेही तीच परिस्थिती. 2 वेळचं जेवण आणि 2 कपडे अंगावर. पण आता तू प्राध्यापक होतीस ना. मला जाणीव होती तुझ्या अगतिकतेची. बाबांच्या शीघ्रकोपी स्वभावामुळे स्वतःचे पैसे, ज्याला माझे पैसे असं म्हणण्याची मुभा तुला नव्हती, ते कसे खर्च करायचे हे ठरवण्याचा अधिकार तर तुला नव्हताच. हम करे सो कायदा हा बाबांचा खाक्या. घरच्या हलाखीमुळे त्यांना कसंबसं 10वीपर्यंत शिकायला मिळालं. दिसायला सर्वसामान्य, शिक्षण कमी आणि आर्थिक बाजूही कमकुवत. याविरुद्ध तू दिसायला सुंदर, मराठी चित्रपटातल्या नायिकेसारखे फीचर्स,
बुद्धिवान, चटकन लोकांमध्ये मिसळणारी आणि कर्तृत्ववान. बाबांमधला न्यूनगंड त्यांचा पुरुषी अहंकार बनून तुला बोचकारायला लागला. काय खायचं, कुणाशी बोलायचं, किती हसायचं, कसं हसायचं, सारीच बंधनं. एक दोनदा त्यांनी तुझ्यावर हात उगारलेलाही आठवतो. मला जसाच्या तसा लक्षात येतो दिवस, ज्या दिवशी अशाच एका भांडणानंतर तू आम्हाला घेऊन घर सोडलं होतंस. आम्ही खूपच लहान होतो. कपड्यांनी भरलेली सुटकेस घेऊन आपण दिवसभर महाराज बागेत बसलो होतो. अंधार झाला आणि सारा अपमान गिळून तू आम्हाला घेऊन घरी परतलीस. त्या काळी नवऱ्याला घटस्फोट देणं ही फार कठीण गोष्ट होती आणि तुला तरी दुसरा भक्कम आधार होता कुठे? खरं तर बाबांनी तुझ्या शिक्षणासाठी खूप मेहनत घेतली. तुला सायकलवर नेणं आणणं यासाठी 30-30 किलोमीटर सायकलिंग केलं. पण त्यांच्या मदतीमागे सतत एक प्रकारचा धाक असायचा. कोणत्या वाक्याला ते संतापतील याची खात्री नसायची. राग आला की माणसाला समोर कोण आहे याचं भान उरत नाही. मग शब्दांवर नियंत्रण कुठून येणार? निघून जा माझ्या घरातून या वाक्याने तू प्रत्येक वेळी आणखी घायाळ व्हायचीस. जिद्दीने तू स्वतःच्या पैशांनी फ्लॅट विकत घेतलास आणि दिमाखानं त्यावर पाटी लावलीस, डॉक्टर प्राध्यापक कल्पना व्यवहारे. तेव्हा कुठे तुझ्या अंतःकरणातली आग जरा शांतवली. तुझं संपूर्ण तारुण्य होरपळलं बाबांच्या या स्वभावामुळे. तू नेहमीच धास्तावलेली असायचीस. पोटदुखी, अर्धशिशी, सतत खोकला, ताप, संधिवात हे आजार तुझ्या शरीरात निवासी बनले होते. बाबांच्या स्वभावाचे हे साईड इफेक्ट्स असले तरी त्यांच्या या स्वभावामुळेच तू जिद्दीने पेटून उठलीस आणि तुझं पर्यायाने आमचं आयुष्य घडवलंस. अर्थात वयोमानाप्रमाणे बाबा खूपच निवळले. तुझ्या दीर्घ आजारपणात तेच जास्त खचले होते, हळवे झाले होते. तेव्हा तू बोलूनही दाखवायचीस, कसं होणार या माणसाचं माझ्या माघारी कुणास ठाऊक. गंमत आहे ही या नात्यातली. नाती टिकून राहतात ती स्वभावातल्या लवचिकतेमुळे. पण नात्यांमधली ही लवचिकता तुझ्या काही विचारांमध्ये अजिबात दिसायची नाही. राष्ट्राचा अभिमान, हिंदुत्व, फाळणी, आणीबाणी या विषयांवरचे तुझे विचार आणि भावना फार तीव्र असायच्या. फाळणी दरम्यान अत्याचाराच्या शिकार बनलेल्या स्त्रियांचे टाहो जणू काही तुला ऐकू यायचे. त्यांचे घाव तुझ्या वर्मी लागल्यासारखा तुला त्रास द्यायचे. आणीबाणीत मूग गिळून बसलेल्या साहित्यिकांबद्दल तुला कधीच आत्मीयता वाटली नाही. मात्र आणीबाणीत निर्भयतेने सरकारविरुद्ध आवाज उठवणाऱ्या विदुषी दुर्गाबाई भागवत आणि ज्यांच्या साहित्यावर तू PhD केलंस ते वसंत वरखेडकर तुझे खरे आदर्श होते. तुझ्या कथा कादंबऱ्यांमध्ये तुझी संवेदनशीलता जागोजागी दिसते. तर तुझ्या कवितेतून नेहमी जाणवणारी तरलता कधीकधी विखारी रूपही धारण करताना जाणवायची. तुझे लेख अभ्यासपूर्ण असायचे. भारतीय संस्कृती, भारतीय इतिहास, संत परंपरा यांचा तुला जाज्वल्य अभिमान होता. ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर उषा मा देशमुख यांनी तुझ्या संवाद सेतू या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिलं, एक स्त्री म्हणून, एक प्राध्यापक म्हणून, एक आई म्हणून जे जे जीवनातील सूक्ष्म, सखोल आणि सशक्त असे सार डॉक्टर व्यवहारे यांना गवसले ते मनपूत मांडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो. त्यात त्यांची अभ्यासू वृत्ती, संतकाव्याचा व्यासंग लक्षवेधी ठरतो. किती योग्य निरीक्षण आहे हे तुझ्या साहित्याचं. मला तुझा एक लेख वाचून खूप आश्चर्य आणि अभिमान वाटला होता. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विवा शिरवाडकर आणि वसंत वरखेडकर यांच्या साहित्यातली साम्यस्थळं त्यात तू ठामपणे आणि पुराव्यासहित मांडली होतीस. वरखेडकरांचा राजपुत्र आणि शिरवाडकरांचा नटसम्राट या 2 नाटकांचे विषय, कॅरेक्टर्स, त्यांच्या सवयी, त्यांचे लांब पल्लेदार संवाद यात कमालीचं साम्य आहे हे तू उदाहरणांसहित दाखवून दिलंस. राजपुत्र हे नाटक नटसम्राटच्या 10 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेलं होतं. तीच गोष्ट 57चा सेनानी आणि वीज म्हणाली धरतीला या 2 ऐतिहासिक नाटकांमधल्या साम्याची. तू अभ्यासपूर्वक मुद्दे मांडलेस आणि सादर प्रतिपादन केलंस की एका कालखंडातील एका विशिष्ट वाङ्मय प्रकाराचा सविस्तर अभ्यास झाल्यास वाङ्मय निर्मिती प्रेरणांचा अधिक खुलासा होऊ शकेल. तुझी ही हिंमत वाखाणण्याजोगी होती.
तू तुझ्या साहित्यातून वेळोवेळी व्यक्त झालीस, पण तुझ्या आस या कवितेतून तू अंतर्बाह्य उमगतेस. माझे शब्द माझ्यासहित घुसमटतायत देवा, डोळ्यात पाणी, घशात हुंदका. शब्दांचं दान तू दिलंस सदाशिवा, ओंकार रूपात. हे समजण्याची शक्तीही तूच दिलीस ना. बघ ही घुसमट का. तुझ्या हातात हात देऊन मृत्यूच्या टोकापर्यंतचा रस्ता मला कधीच नवखा वाटला नाही. या वाटेवर मला खूप साथ मिळाली, अनुभवांना समृद्ध करणारी. या भूमीने माझ्या पावलांना नव्हे, माझ्या जगण्यालाच अर्थ जोडून दिला. इथल्या प्रखर इतिहासाने घट्ट बांधून घेतले स्वतःशी, भूत, भविष्य, वर्तमानाशी. गंगेच्या निर्मळ प्रवाहित जळाचा खळाळ आपल्या जगण्याला स्पर्शून जावा. तन गाभाऱ्यातून पवित्र धीर गंभीर आश्वस्त ध्वनी हुंकारावा. ही आसही तूच पेरलीस ना माझ्यात. माझा आत्मा तुझ्या देहात शब्दरूपच उरला आहे सर्वेश्वरा. करुणा करा, तू आणि मी वेगळे नसू, तर दे माझ्या शब्दांना सूर्याचा दाह, जो संवेदनांना सतेज करील आणि आवेगांना मोकळे करील असा. तुझ्या अशा अर्थगर्भ कविता, वैचारिक लेख, व्याख्यानं, PhDच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, सामाजिक काम, हे सगळं सुरू होतं. दरम्यान आम्हा दोघींची लग्न, बाळांपणं, तुझा फ्लॅट, अशा तुझ्या लेखी अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तू पार पाडल्यास. आता तू स्वतःच्या आनंदासाठी जगणार होतीस. तुला मनसोक्त फिरायचं होतं, वैचारिक चर्चांमध्ये सहभागी व्हायचं होतं, संशोधन करायचं होतं, स्वतःची पुस्तकं प्रकाशित करायची होती. शिकवणं, वाचन, लेखन हे तर तुझ्या ऊर्जेचे स्रोत होते. त्यासाठी तुला जास्तीत जास्त वेळ गुंतवायचा होता. आता पुढे काय, असा प्रश्न तुला कधी पडलाच नाही. तुझी उद्दिष्ट कायम तयार असायची. एक पूर्ण झालं की दुसरं. आणि आता तर तू तुझ्या सगळ्या क्षमतांचा पुरेपूर वापर करायचा निश्चय केला होतास. अब्राहम मॅस्लो नावाचा एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होऊन गेला. त्याने माणसाच्या गरजांची उतरंड मांडली आहे. एक गरज पूर्ण झाली की मनुष्य दुसऱ्या गरजेच्या पूर्ततेचे प्रयत्न करतो आणि सरतेशेवटी आत्माविष्काराच्या उंचीपर्यंत पोहोचतो, असं त्यांनी प्रतिपादन केलं आहे. त्याने सांगितलेल्या गरजांपैकी पहिला टप्पा आहे जैविक गरजांचा, म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा. दुसरा टप्पा शारीरिक आणि मानसिक सुरक्षिततेचा. तिसरा टप्पा प्रेम आणि आपुलकीचा, म्हणजे भावनिक गरजांचा. तुझ्या आयुष्यातली सगळी महत्त्वाची वर्ष या पहिल्या 3 टप्प्यांसाठी संघर्ष करण्यातच निघून गेलीत. प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी तुला झगडावं लागलं. या टप्प्यांवरून 4थ्या टप्प्यावर तू प्रयत्नपूर्वक आलीस. तो टप्पा म्हणजे आत्मसन्मानाचा. या पायरीवर येऊन तू स्थिरावलीस. आता तू पुन्हा दूरवरच्या क्षितिजावर नजर रोखलीस. ते क्षितिज गाठण्याचा निश्चय केलास. मला वाटतं ही तुझी सुरुवात होती आत्माविष्कार किंवा आत्मप्रकटीकरणाच्या वाटेवर चालण्याची. पण यावेळी मात्र नशिबाने चांगलाच दगा दिला. 8 डिसेंबर 2004ला तुला पोटदुखीचा प्रचंड त्रास सुरू झाला. क्रॉनिक पॅनक्रियाटायटिस हे निदान झालं. प्रचंड पोटदुखी, त्यातच इन्फेक्शन. जीवनमरणाच्या उंबरठ्यावर तू उभी होतीस. त्या जगन्यंत्याच्या दारावर टकटक करूनही झाली, पण त्याने दार उघडलंच नाही. बहुधा म्हणाला असावा, तुझ्या पुढच्या जन्माची तयारी करतोय. या जन्मातली सगळी देणी संपवूनच वर ये. 22 दिवस मृत्यूशी झुंज सुरू होती. अर्थात ही झुंज म्हणजे फक्त एक ट्रेलर होतं. पुढल्या 9 वर्षात तुला मोठमोठ्या लढाया लढायच्या आहेत हे कुणाला माहिती होतं त्यावेळी. पॅनक्रियाटायटिस या आजाराची तोंडओळख झाली, पण त्याचा राक्षसी चेहरा अजून दिसला नव्हता. तू बरी झाली आहेस असं वाटेपर्यंत तुला दुसरा अटॅक आला. पुन्हा 12 दिवस ॲडमिट. त्या एका वर्षात तुझ्या पोटाचे 2 मेजर ऑपरेशन्स आणि 7 वेळा हॉस्पिटलायझेशन झालं. पोट दुखायला लागलं की रवानगी हॉस्पिटलमध्ये आणि सलाईन सुरू. तोंडाद्वारे अन्नाचा एक कणच काय, पाण्याचा एक थेंबही पोटात जाऊ द्यायचा नाही. नागपूरच्या भर उन्हाळ्यातही पाणी देता यायचं नाही. मात्र पोटात काही नसलं तरी उलट्या होतच राहणार. सततच्या सलाईनमुळे वेन्स ब्लॉक व्हायच्या. 2-3 वर्षात तुझ्या नसा इतक्या बारीक झाल्या
की कधी करंगळीजवळच्या छोट्याशा नसेत सलाईन लावावं लागायचं, तर कधी मानेजवळच्या नसेत सेंट्रल लाईन टाकून ट्रीटमेंट सुरू असायची. अत्यंत वेदनादायी प्रकार असायचा तो. पोटाचा त्रास म्हटल्यावर खाण्यावर बंधनं आलीच. त्याची तुला बरीच सवय होती म्हणा. त्यातच तुझा संधिवात बळावला. संधिवातावर औषध दिलं तर पॅनक्रियाटायटिस बळावणार. त्यामुळे कमीत कमी औषधांवर संधिवाताला थोपवणं सुरू होतं. पण शेवटी तुझ्या दोन्ही हातांचे पंजे काम करेनासे झाले. हातात पेनसुद्धा धरता येईना. आता लिखाण कसं करणार? फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन अशा टोकाच्या भावनांच्या हिंदोळ्यावर तू झुलत होतीस. पण समोर संकटं आलीत की तू सगळी शक्ती एकवटून उभी राहायचीस. शेवटी तू हेच केलंस. क्लेशदायक फिजिओथेरपी नेमाने घेतलीस. डॉक्टर आणि फिजिओ दोघांनीही आशा सोडली होती. पण दिवाळीत तू चक्क स्वतःच्या हाताने ग्रीटिंग्स तयार करून डॉक्टरांना आणि नातेवाईकांना पाठवलेत. डॉक्टर केळकर तर तुला नेहमीच झाशीची राणी असं म्हणायचे. नागपूर, ठाणे आणि पुण्यात वेगवेगळ्या हॉस्पिटलच्या वाऱ्या आणि वेदनादायी उपचार अव्याहत 9 वर्ष सुरू होते. तू कित्येकदा तरी अगतिकतेच्या आणि निराशेच्या डोहात खेचली जात होतीस. पण तुला आशेचा किरण दूरवर कुठेतरी चमकताना दिसायचा. एवढी दुर्दम्य इच्छाशक्ती कुठून आणायचीस का तू? कित्येकदा मनात यायचं, आयुष्यभर जीवनाशी संघर्ष करताना तुझा स्वसंवाद काय राहिला असेल? समस्या उद्भवली की जगातल्या कोणत्याही माणसासमोर 2च पर्याय असतात, फाईट किंवा फ्लाईट, लढा किंवा पळून जा. तुला माहिती होतं की पळून गेल्यामुळे समस्या सुटणार नाहीत. त्यांना कधी ना कधी तोंड द्यावंच लागेल. तू ऊर फुटेस तोवर रडलीस. पण प्रत्येक रडण्यानंतर आणखीन खंबीर बनलीस. मी हे करून दाखवीनच अशी प्रचंड इच्छाशक्ती आणि प्रखर आशावाद तुझ्या स्वभावाचा एक भाग बनला. समाजाची चौकट उधळून देण्याइतकी बेफिकिरी तुझ्यात कधीच नव्हती. पण त्याच चौकटीत स्वतःला जखडून घेणंही तू स्वीकारलं नाहीस. कुटुंबाची आणि समाजाची चौकट गरजेप्रमाणे थोडी थोडी विस्तारत तुझं मार्गक्रमण सुरू राहिलं. या वाटेवर चालणं सोपं नव्हतं. पुढे जाण्यासाठी तू तुझ्या अहमला घट्ट धरून ठेवलंस. त्याच्या आधाराने आणि खरं तर त्याच्याचसाठी तू कणखर आणि निश्चयी बनत गेलीस. समस्या आल्या नाहीत असा काळ तुझ्या आयुष्यात फारच थोडा असावा. हे असं समस्यांशी 2 हात करत राहणं खूप थकवणारं असतं. स्वप्न मोठी असतात आणि मार्ग खडतर असतो तेव्हा मन जरी पलीकडच्या सोनेरी प्रकाशात गुंतलेलं असलं तरी शरीर मात्र त्याच्या थकण्याची जाणीव करून देतच असतं. एक काळ असा आला की तुला मृत्यूची चाहूल लागायला सुरुवात झाली. तू हळूहळू एक एक निर्णय आम्हाला सांगायला लागलीस. डॉक्टर केळकरांच्या व्यंकटेश हॉस्पिटलमध्ये एक दिवस सगळ्या बेड्ससाठी अंथरायला पांघरायला चादरी नेऊन दिल्यास. कसायाकडे जाणाऱ्या गायी विकत घेऊन त्यांचा सांभाळ करतो हे कळल्यावर वीरेनला 10,000चा चेक दिलास. ज्या कॉलेजमध्ये 2 वर्ष प्राचार्य म्हणून कार्यभार सांभाळला त्या कॉलेजला कार्यक्रमांसाठी मोठा हॉल बांधून दिलास. मी गेल्यानंतर माझा फ्लॅट एखाद्या योग्य सामाजिक संस्थेला दान करा हेही सांगितलंस. नेत्रदानाचा तुझा निर्णय तर खूप जुना होता. तुझ्या प्रकृतीत फार चढ उतार सुरू झालेत तेव्हा मी तुझा संवाद सेतू हा लेखसंग्रह आणि अंतःस्रोत हा कविता संग्रह, फुलवा झुलवा आणि झुळझुळ हे बालकविता संग्रह प्रकाशित केले. त्यानंतरच्या काळात तू तुझी 2 पुस्तकं शब्दस्वामी हा कथासंग्रह आणि PhDचा प्रबंध नागपूरला प्रकाशित केलास. याच दरम्यान म्हणजे साधारणतः 2013च्या मध्यात तुझ्या सर्वांगावर सूज यायला लागली. तुझ्या हालचाली मंदावल्यात. तू मृत्यूपुढे शरणागती पत्करल्याची चिन्ह तुझ्या वागण्या बोलण्यातून जाणवू लागलीत. डिसेंबर महिन्यात चिंचवडच्या मोरया गोसावी मंदिरात परमपूज्य आचार्य गोविंद देवगिरी महाराज यांचं प्रवचन होतं. ते तुझे गुरु. त्यांच्या आशीर्वादाने तुझ्या मनाला उभारी येईल असं वाटून मी तुला म्हटलं, आई आपण गुरुजींच्या दर्शनाला जाऊ, त्यांच्या आशीर्वादाने तुला बरं वाटेल. तू लगेच उठून एक छोटंसं हस्तलिखित बाहेर काढलंस आणि ते माझ्या हातात देत म्हणालीस, एका आठवड्यात हे छापून घे म्हणजे गुरुजींच्या शुभ हस्ते याचं प्रकाशन करू. तू आता सगळी अस्त्रशस्त्र टाकून दिली आहेस असं वाटत असतानाच तू मात्र एखाद्या पातीच्या आधाराने उभं राहण्याचा प्रयत्न करत असायचीस.
परमपूज्य गोविंद देवगिरी महाराजांनी मंत्राच्या उद्घोषात अज्ञानातून ज्ञानाकडे या पुस्तिकेचं प्रकाशन केलं. त्यांनी स्वतःच्या गळ्यातला हार काढून तुझ्या गळ्यात घातला आणि तुझ्या डोक्यावर हात ठेवून कितीतरी वेळ ते मंत्र म्हणत होते. आम्ही दोघी बहिणी अखंड अश्रुधारांमध्ये भिजलो होतो. मला नेहमी जाणवायचं, तू खूप सोसला आहेस, आत खूप साठवलं आहेस, ते मोकळं व्हायला हवं. बरेच प्रयत्न करूनही तू त्या पाशातून मुक्त होत नव्हतीस. जेव्हा जेव्हा मला असहाय्य वाटायचं तेव्हा तेव्हा मनात विचार यायचा, कोणीतरी साधू पुरुष यावेत आणि तुझ्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी तुझी सगळी दुःख शोषून घ्यावीत. कल्पनाविलास म्हणावा अशी ही इच्छा, पण ती देखील शब्दशः पूर्णत्वाला आली. आई, तुझी हिंदू तत्त्वज्ञानावर प्रगाढ श्रद्धा होती. तुला पुनर्जन्माची आस होतीच, म्हणूनच तू तुझ्या अस्थी जंगलातल्या झाडांना घालायला सांगितल्या, कारण तिथे सृजन आहे. पानगळीनंतरच्या कोवळ्या हिरव्या लाल पानांनी तुला नेहमीच मोहवलं. त्याच सृजनाचा मोह तुला होता. तुला मोक्षाची आस असावी असं कधी वाटलंच नाही तुझ्याकडे बघून. नवीनतेचा ध्यास आणि बहराची आस हाच तुझा आत्माविष्कार असावा. आई, मला खात्री आहे तू पुन्हा जन्मली असशील, एक नवीन देह परिधान करून. या नवीन जन्मात तुला तुझं आयुष्य भरभरून जगायला मिळू दे, फुलायला मिळू दे. हीच त्या परमेश्वर चरणी प्रार्थना.